पब्लिक के जमा होने के बाद शाखा प्रमुख आहे. शाखा प्रमुख शिवसेनेचे नाही 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 म्हणजे हे रेशमी बंधन पण बांधलं. बरं मला काय म्हणायचं आहे की काय सध्या वातावरण आहे माहोल मुंबईत? मुंबईत महायुतीची येणार. अच्छा. भाजप आणि शिवसेना. भाजप शिवसेना, कारण शिंदे साहेबांचं फडणवीस साहेबांचं काम आहे. हा, जनता आतून त्यांना सपोर्ट करते. आणि बाकी हे सगळं प्रदूषण वाढत चाललंय ते होणार आणखी. प्रदूषण म्हणजे काय, डेव्हलपमेंट होणार पाहिजे असेल तुम्हाला तर कचरा पेटी काढायला जरा टाइम जाईल, तेवढा त्रास होणार तुम्हाला. पण पर्यावरणाचं संतुलन ठेवत विकास करावा लागेल का? हा, ती जिम्मेदारी आमची सरकारची आहे. ते शिंदे साहेब आणि मामी येणार, मामी बाकी ते सगळ्या घरी. मामी कोण? पुष्पाताई कोहली आमची, कुठल्या पक्षाचे आहेत त्या? आपले शिंदे पक्षाची. पुष्पा, मला सांगा, खूप वाढत चाललंय प्रदूषण, गर्दी, अस्वच्छता, याचं काय करायचं? महानगरपालिकेच्या निवडणुकीत या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. काय बा, मुंबई शहर आहे, पॉल्युशन तुम्ही बघता, ते पॉप्युलेशन तरी बघा ना. मुंबई शहरामध्ये पॉप्युलेशन जास्ती आहे, पॉल्युशन राहणार आहे थोडंफार. होणार थोडंफार इथे आहे 100% की जास्त आहे? एवढा नाहीये, थोडाफार आहे ते राहणार. आता फक्त मामीला 5 वर्ष भेटलंय, अजून 5 वर्ष द्या त्यांना, मग बघा पॉल्युशन किती कमी होईल. भाई, हा शांतीनगर एरियाच्या नगरसेविका आहेत एकनाथ शिंदे गटाच्या. हो, पुष्पाताई कोळी. बर. बाकी इथे वस्ती कुठल्या कुठल्या प्रकारची आहे? म्हणजे सर्व राज्यातले लोक राहतात इथे? सगळे राज्याचे, मुंबईमध्ये सगळे राज्याचे लोक राहतात. मुंबई आहे सर्वांची, नाही कोणाच्या? बापांची. मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं मित्र की आता नवीन पिढी पर्यावरणाबाबत जरा जास्त जागरूक झालेली आहे. तुला काय वाटतं, म्हणजे तू इथे जेव्हा उभा आहे या सगळ्या चौकामध्ये, ही रोजची परिस्थिती आहे, श्वास कोंडत नाही? आता पुष्पाताई खोली आहे आमची. पहिल्या तुम्ही बघितलं तर पहिल्या गटर जे होते ना ते पूर्ण खुले होते ना, त्यांनी पूर्ण कॉन्क्रिटायझेशन केली आहे. आणि तुम्ही बघितलं तर त्यांना अजून 5, 6, 10 वर्ष भेटले तर पूर्ण शांतीनगर ते एरिया आहे पूर्ण चेंज होणार. पण हा एरिया मध्ये खूप लोकसंख्या वाढत चालली आहे इथे, प्रचंड लोकसंख्या तर वाढणारच ना. अच्छा. बरं बरं.